नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दोन राष्ट्रवादी, अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी हे एकत्र येत आहेत. काका पुतणे एकत्र येत आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार असे सगळेच आता एकत्र येत आहेत. मग हे दोघं एकत्र का येत आहेत? बरं, हे दोघं एकत्र येत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अत्यंत निष्ठावंत आणि पुणे शहराचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराज होऊन राजीनामा दिला. प्रशांत जगताप, आत्ता मी हा व्हिडिओ करत असताना माझ्यासमोर बातमी चालू आहे TV वर की प्रशांत जगताप या क्षणाला काँग्रेसमध्ये मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. आता इतके निष्ठावंत प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची साथ जेव्हा अजित पवार वेगळे झाले तेव्हा सोडली नाही, पण आता अजित पवार एकत्र येत आहेत तेव्हा ही साथ सोडली आहे. काही लोकांना हे आवडलेलं नाही आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या अनेकांना ही गोष्ट खटकती आहे. हे सगळं बरोबर आहे, पण मग आता दोन राष्ट्रवादी पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. ते का येत आहेत? काहीतरी याच्या मागे कारणं आहेत. यातली काही कारणं ही ज्याला आपण म्हणू की थोडीशी विचार करायला लावणारी आहेत आणि काही कारणं आहेत ती अत्यंत धक्कादायक आहेत. आता त्या कारणांमध्ये तर आपण जाऊच यात, पण शरद पवारांना कायम एक चाणाक्ष नेता असं म्हटलं जातं आणि माझ्या मते गेल्या 6-8 महिन्यांच्या काळातच शरद पवारांनी भाजप काय पद्धतीनं पावलं टाकणार आहे ही पावलं शरद पवारांनी ओळखली असावीत आणि म्हणूनच आत्ता ज्या दोन राष्ट्रवादी महापालिकेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत ते पुढे कदाचित दोन राष्ट्रवादींचं पुन्हा घड्याळ हे एकमेव चिन्ह होऊन ते पुन्हा पूर्णतः पहिल्या राष्ट्रवादी सारखे एकत्र आलेले असतील. आता यामागची कारणं काय सांगितली जातात आणि मी जे म्हटलं की 6 महिन्यांपूर्वीच भाजपचा खेळ हा शरद पवारांच्या लक्षात आला आणि म्हणूनच तुमच्या माहितीसाठी सांगतो. एक लक्षात घ्या, सुप्रिया सुळे खासदार झाले, त्याच्यानंतर रोहित पवार आहेत ते आमदार झालेत, इकडे स्वतः शरद पवार हे राज्यसभेवर आहेतच, अजित पवार आत्ता सत्तेत आहेत, ते मंत्री आहेत, ते आमदार आहेत. एकूण आत्ता सगळीच पवार कुटुंब जे आहे हे आमदार, खासदार, मंत्री अशा सगळ्या मोठ्या पदांवर आहेतच. तुम्हाला आठवत असेल तो महिना ऑक्टोबरचा. ऑक्टोबरमध्ये YB सेंटर मुंबईतल्या शरद पवार आणि अजित पवारांमध्ये गुप्त बैठक झाली. अर्थात ही खाजगी होती, ही खाजगी भेट होती, पण ती कुठल्या विषयाला धरून होती तर तो जो मालेगावचा साखर कारखाना आहे या साखर कारखान्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी, ज्या अजित पवारांनी नंतर साखर कारखान्यावर वर्चस्व मिळवलं त्यासाठीची ही खाजगी भेट होती, पण गुप्त भेट होती, बंद दाराआड. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर नोव्हेंबर महिना आपण काढूयात. साताऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांच्यामध्ये एक भेट झालेली आहे आणि तिसरी भेट जर आपण बघितली तर ती आत्ता 12 डिसेंबरला, ज्या वेळेला शरद पवारांचा वाढदिवस होता, या वाढदिवसाच्या निमित्ताने, स्नेहभोजनाच्या निमित्ताने हे सगळेच पवार कुटुंब हे दिल्लीमध्ये एक आलं होतं आणि तिथंही अशी चर्चा झालेली आहे की शरद पवार आणि अजित पवार यांची जवळपास 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा झालेली आहे. याचा अर्थ ही चर्चा किंवा ही सगळी पावलं जी आहेत ती दोन राष्ट्रवादी आगामी काळामध्ये एक कशा येतील याची एक रणनीती, याची एक तयारी या सगळ्यातनं होत होती का हा प्रश्न आपल्या मनामध्ये नक्की पडतो. आता या सगळ्यामध्ये एक सुरुवात जी आहे ती याही सगळ्याच्या आधी शरद पवारांनी केलेली होती. हेही एक वाक्य आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ते आत्ता मुद्दामून मी तुम्हाला इथे सांगून ठेवतो, कारण त्याचा मी जे म्हटलं ना यातली काही कारणं जी आहेत ती धक्कादायक आहेत. ती इतकी धक्कादायक आहेत की पुढे काय होणार आहे या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणात हा त्याचा एक भाग आहे. एक म्हणजे तुम्हाला आठवत असेल की शरद पवारांनी एक विधान केलं होतं
की सत्तेबरोबर जायचं की विरोधामध्ये बसायचं हे आता सुप्रियाने ठरवायचं आहे. आमच्यातले काही कार्यकर्ते किंवा आमच्यातले काही पदाधिकारी एक गट असा म्हणतोय की आपण सत्तेबरोबर जाऊयात आणि एक गट याला विरोध करतोय. पण या बाबतीतला सगळा निर्णय सुप्रिया घेईल असं एक वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. आता या वक्तव्याचा रेफरन्स मी नंतर तुम्हाला देतो. पण आत्ता हे दोन राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर त्याच्या मागची कारणं काय आहेत हे आपण पहिल्यांदा शोधण्याचा प्रयत्न करूयात. यातलं एक प्रमुख कारण मला असं वाटतं की तुम्हाला आठवत असेल महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेचच एक 3 ते 4 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक माध्यमांशी बोलताना एक विधान केलेलं होतं की पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आम्ही मैत्रीपूर्ण लढत देऊ. हे जे वाक्य आहे किंवा हे जे विधान आहे हे विधान खरं तर अजित पवारांना त्यावेळेला माहिती नव्हतं असं कदाचित असावं, कारण त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी माध्यमांनी अजित पवारांनाही विचारलं की देवेंद्र फडणवीस असं म्हणालेले या बाबतीत तुमची काही चर्चा झाली आहे का. तर अजित पवार म्हणाले की अजून माझी काही भेट झालेली नाही, पण देवेंद्र फडणवीस जर का असं काही म्हटले असतील तर निश्चित त्यामागे त्यांचा काही विचार असेल. लवकरच आमची भेट होईल आणि त्यामध्ये जे काही आमचं ठरेल ते आम्ही तुमच्यासमोर कळवू. याचा अर्थ अजित पवारांना आपण पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर लढायचंय किंवा भाजप महायुती म्हणून आपण लढणार नाही आहोत याची काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे पुण्यामध्ये भाजपने आपल्याला एकटं पाडलंय अशी भावना ही अजित पवारांच्या मध्ये झाली. आता याच्या आणखीन थोडंसं आपण खोलामध्ये जाण्याचा जर प्रयत्न केला, मी जे पहिल्यांदा तुम्हाला असं म्हटलं की शरद पवार हे खूप चाणाक्ष नेते आहेत. म्हणजे पुढचे पक्ष किंवा पुढचा माणूस काय डाव टाकणार आहे, काय चाली खेळणार आहे हे शरद पवार आधीच ओळखून असतात आणि मग ते त्या पुढचे 50 पावलं पुढचा विचार करत असतात. आता एक लक्षात घ्या की 2029 मध्ये भाजप हा स्वबळावर निवडणुका लढवेल ही शक्यता ही अधिक आहे. जरी देवेंद्र फडणवीस असं म्हणत असले की 2029 मध्ये आम्ही महायुती म्हणूनच लढू, तरी याची शक्यता कमी वाटते, कारण अमित शहांनी हे संकेत दिलेत की यापुढच्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही आहे. लक्षात घ्या. आणि त्यामुळे पुढच्या आगामी काळामध्ये जशी जशी मित्रपक्षांची गरज संपेल तसं भाजप या पक्षांना दूर करेल आणि दूर करत असताना त्यांची ताकदही भाजप कमी करण्याचा प्रयत्न करेल किंवा तो करतो आहे. हे शरद पवारांच्या जर लक्षात आलं नसेल तर असं होऊ शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठलं राजकारण खेळलं जात आहे हे पवारांना बारामतीमध्ये बसून माहिती असतं. त्यामुळे पवारांनी हे ओळखलं की भाजप आपले पाय पसरतोय. आता एक लक्षात घ्या, शरद पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादीची मग अगदी अजित पवारांची राष्ट्रवादी असू देत, यांचा गड म्हणून कुठला समजला जातो किंवा यांचा बालेकिल्ले म्हणून कुठले समजले जातात, तर तो आहे पश्चिम महाराष्ट्र. आज भाजप पश्चिम महाराष्ट्रामध्ये घुसला आहे. यातलं पहिलं उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यामध्ये आज पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. ती गेले 2014 पासून ते 2000 आत्तापर्यंत कोणाची सत्ता आहे तर भाजपची सत्ता आहे. म्हणजे एक प्रकारे पिंपरी चिंचवडमध्येही भाजपची सत्ता आहे. एक प्रकारे भाजपनी पुणे ताब्यात घेतलंय, पुणे जिल्हा ताब्यात घेतलाय. त्यांनी अशी बरोबर काही माणसं आपल्या गळाला लावलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण एक भोरचे जे संग्राम थोपटे म्हणून आहेत त्यांचा एक विचार करू शकतो. अशी काही माणसं गळाला लावलेली आहेत की जे आगामी काळामध्ये राष्ट्रवादीला टक्कर देतील. आज कोल्हापूरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं राजकारण भाजप खेळत आहे. तेच राजकारण सांगलीमध्ये खेळलं जात आहे. म्हणून पडळकरांना जास्त बूस्ट दिला जातोय किंवा पडळकरांना जास्त रसद पुरवली जाते किंवा साथ दिली जाते जयंत पाटलांचं खच्चीकरण करण्यासाठी. थोडक्यात सातारा तर भाजपकडे आहेच उदयनराजेंच्या निमित्ताने. तर त्यामुळे थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रावर
आणि एकूण पश्चिम महाराष्ट्रातले जे काही सगळी एक साखर चळवळ आहे याच्यावर भाजप हळूहळू कब्जा करताय आणि हे शरद पवारांनी कधीच ताडलेलं आहे. आता गंमत अशी आहे की मग आत्तापर्यंत हे सगळं फुटू का दिलं, अजित पवारांना वेगळं होऊ का दिलं शरद पवारांनी, तर याच्या मागचे म्हणजे असे प्रश्न आता लोक विचारतायत. मग जर तुम्हाला एकत्रच यायचं होतं तर तुम्ही वेगळे का झालात? पण तेव्हा अजित पवार हे सत्तेमध्ये जाऊ पाहत होते आणि पवार कुटुंबाची एक पद्धत आहे, जिथे सत्ता तिथे शरद पवार किंवा अजित पवार किंवा राष्ट्रवादी. त्यामुळे शरद पवारांनी त्यावेळेलाही हा विचार केला असेल की अजित पवारांच्या निमित्ताने आपण सत्तेमध्येच आहोत, अजित पवार काही वेगळे नाही आहेत. मी जे तुम्हाला मगाशी म्हटले, जी लिस्ट वाचून दाखवली, नोव्हेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर, या भेटी काय सांगतात? आता याच्याही आधी अनेकदा भेटी झालेल्या आहेत. या भेटी काय सांगतात? तर शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहेत. फक्त सत्तेसाठी अजित पवार तिकडे गेलेले होते, पण ते आता परत येत आहेत. ते आता परत का येत आहेत त्याचीच कारणं आपण सांगतोय. आता ही जी कारणं मी तुम्हाला सांगतोय की पश्चिम महाराष्ट्राच्या गडावर भाजप कब्जा करतोय, ही कारणं आहेत विचार करायला लावणारी, शरद पवारांना आणि अजित पवारांना विचार करायला लावणारी. यातलं सगळ्यात दुसरं महत्त्वाचं कारण आहे की जे आता प्रकर्षाने समोर आलेलं आहे ते म्हणजे आत्ताच्या नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल. हे निकाल तुम्ही बघा. आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला किती त्यांच्याकडे जागा आल्या, म्हणजे नगराध्यक्ष झाले. शरद पवारांच्याकडे किती नगराध्यक्ष झाले? 6 ते 7. अजित पवारांचे किती नगराध्यक्ष झाले? 32. या तुलनेमध्ये भाजपचे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष किती झाले? ही तुलना कोणीही करेल. आणि ज्या काँग्रेसला आपण संपली आहे असं जे म्हणत होतो, त्या काँग्रेसचे जवळपास 35 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. म्हणजे सत्तेत अजित पवार आहेत तरीही त्यांचे 32च नगराध्यक्ष येतात आणि काँग्रेस जी संपली आहे म्हणतोय त्यांचे 35 नगराध्यक्ष येतात. हा विचार शरद पवारांना आणि अजित पवारांना पडला. त्यामुळे आता जर का आपण वेगळे राहिलो तर आपली शक्ती ही दुभंगलेली राहील. आधी मुळातच अजित पवार गेल्यामुळे शरद पवारांची शक्ती जी आहे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शक्ती आहे ही कमी झाली आणि त्याचे परिणाम लोकसभेमध्येही दिसले, विधानसभेमध्येही दिसले. आणि शरद पवारांच्या हेही लक्षात आलं की महाविकास आघाडीची एक मांडणी आपण केली, पण लोकसभेमध्ये याचा फायदा कोणाला झाला? तो राष्ट्रवादी शरद पवार गटाला झाला का? तर नाही झाला. विधानसभेमध्ये तो शरद पवार गटाला फायदा झाला का? तर नाही झाला. त्यामुळे आणि आत्ताचे हे नगर परिषद आणि पंचायतीचे निकाल हे अजित पवारांना आणि शरद पवारांना विचार करायला भाग पाडणारे ठरले. एक लक्षात घ्या, सतत जेव्हा असं म्हटलं जात होतं की ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे जर निवडून आले नाहीत तर ठाकरे ब्रँडचा प्रश्न आहे. पण तसाच पश्चिम महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पवार ब्रँडच्या प्रश्नाचं काय? जर वेळीच आपण लक्ष घातलं नाही, वेळीच आपण एकत्र आलो नाही तर पवार ब्रँड सुद्धा कमी होऊ शकतो, कोणी संपवू पाहू शकतं, अशी स्थिती येऊ शकते. हे पवारांनी ओळखलं आणि योग्य वेळ साधली. पुणे महापालिकांच्या निवडणुकीची, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची आणि आता 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. कळलं तुम्हाला कारण? याचं मागचं खरं कारण जे विचार करायला लावणार आहे. आता धक्कादायक कारण सांगतो, याचाही तुम्ही विचार करा. धक्कादायक कारण असं आहे की 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. आता इकडे प्रशांत जगताप जे त्यांचे खंदे कार्यकर्ते आहेत, म्हणजे आज त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली पण ते नाराज झाले. निदान त्यांनी नाराजी तरी समोर आणली. असे अनेक लोक असतील की जे नाराज झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधनं अजित पवारांच्या बरोबर असणारे जे त्यांच्या बरोबर शरद पवारांची साथ सोडून बाहेर पडले, ते प्रफुल्ल पटेल कुठे आहेत? ते धनंजय मुंडे कुठे आहेत? ते सुनील तटकरे कुठे आहेत? आज 2 राष्ट्रवादी एकत्र येत असताना यांची साधी विधानं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळत नाहीयेत का?
एक लक्षात घ्या, शरद पवार आणि अजित पवारांनी या ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या इतक्या गुप्तपणे ठरवलेल्या आहेत की याचा ताकासूर हा ना त्यांनी प्रफुल्ल पटेलांना लागू दिलाय, ना छगन भुजबळांना लागू दिलाय, ना सुनील तटकरेंना लागू दिलाय आणि ना धनंजय मुंडेंना लागू दिलाय. का लागू दिला नाही? आता याचं कारण मी तुम्हाला सांगतो. प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, या अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर एक ओबीसी पकड हे लोक जमवू पाहत होते आणि त्यातनं राष्ट्रवादी हायजॅक करू पाहत होते. अजित पवारांनी घेतलेले निर्णय सुद्धा सुनील तटकरेंनी आपल्या अखत्यारीत बदलून टाकलेत. मग माझ्या मते त्यांचे जे एक प्रवक्ते आहेत, मला आता त्यांचं नाव आठवत नाही, ज्यांना अजित पवारांनी दूर केलं आणि सुनील तटकरेंनी पुन्हा पक्षात घेतलं. लक्षात आलं? ही जी 5-6 मंडळी आहेत हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर कब्जा मिळवू पाहत आहेत. कदाचित पुढे जाऊन ही लोक असाही प्रयोग करू शकतात की अजित पवारांची राष्ट्रवादी आपण फोडायची, आणखीन एक तिसरी राष्ट्रवादी करायची. आणि ही चाल शरद पवारांचा सारखा चाणाक्ष जर का ओळखू शकत नाही तर मग काय, ते त्यांनी वेळीच सगळ्या गोष्टी ओळखलेल्या आहेत. आता अशी ही चर्चा आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दिल्लीत जाऊन अमित शहांची त्यांनी भेट घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंची भेट घेतली. आता या भेटी का घडल्या आहेत? असंही बोललं जात आहे की आता जर का हे 2 राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर एक असाही प्लॅन तयार असू शकतो की ही मंडळी, एक लक्षात घ्या, छगन भुजबळांना मंत्रिपद दिलंय कुणी? ते देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरनं देण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे छगन भुजबळ कोणताही निर्णय घ्यायला मोकळे आहेत. सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला कोण आलं होतं? खुद्द देशाचे गृहमंत्री. त्यामुळे सुनील तटकरे निर्णय घ्यायला मोकळे आहेत. प्रफुल्ल पटेल तर तसेही दिल्लीत असतात आणि त्यांचे उत्तम संबंध अमित शहांबरोबर आहेत. ही सगळी जुळवाजुळवच त्यांनी केलेली होती. त्यामुळे तेही निर्णय घ्यायला मोकळे आहेत. आणि राहिला प्रश्न धनंजय मुंडेंचा, आणि म्हणूनच धनंजय मुंडे हे दिल्लीवारी करून आलेले आहेत. इकडे जर कारण मधल्या काळात काय झालंय तुम्ही जर बघितलं असेल तर शरद पवारांनी धनंजय मुंडेंना अत्यंत वाईट शब्दामध्ये लक्ष्य केलेलं आहे आत्ताच्या या प्रकरणावर. शरद पवारांना जेव्हा माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार म्हणाले, मला धनंजय मुंडेवर बोलायचं नाही आहे, त्याला आम्ही मोठा केलाय, त्याला काय काय प्रकरणातनं बाहेर काढलंय ना याची यादी जर मी तुम्हाला सांगितली तर डोळे चक्रावून जातील, असं खुद्द शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी छगन भुजबळांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली आणि छगन भुजबळांना घाम फोडला. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना या मंडळींना आहे. त्यामुळे ही मंडळी असं माहिती मिळतीये. मी आत्ता कोणतीही खात्री तुम्हाला देत नाही. मी जी आत्ता नावं घेतली ही सगळी मंडळी भाजपमध्ये आगामी काळात जाऊ शकतात. ही आहे की नाही धक्कादायक माहिती? जर 2 राष्ट्रवादी एकत्र आले, आपलं अस्तित्व इथं जर का कमी झालं तर ही मंडळी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आणि त्याची जमीन ही आत्ताच या मंडळींनी नांगरून ठेवलेली आहे. योग्य वाटतंय तुम्हाला? योग्य वाटत असेल तर तुम्ही हो म्हणा. आता शेवटची आणखीन दुसरी धक्कादायक गोष्ट ज्याचा उल्लेख मी पहिल्यांदा केलेला होता की शरद पवार असं म्हणाले की आपण सत्तेबरोबर जायचं की विरोधात बसायचं याचा निर्णय सुप्रिया घेईल. सध्या सुप्रिया सुळे भाजपच्या बाबतीमध्ये थोड्या सॉफ्ट झालेल्या वाटत आहेत का? वाटत असतील तर मग तसं काही घडतंय का याकडेही आपल्याला बघितलं पाहिजे. एक लक्षात घ्या, आत्ताच मी संजय शिरसाठांचा एक बाईट ऐकलाय याच मुद्द्याला धरून. संजय शिरसाट असं म्हणालेले की शरद पवारांचं राजकारण कसं राहिलंय हे महाराष्ट्राला खूप चांगलं माहिती आहे. ते सत्तेसाठी कोणताही निर्णय घेऊ शकतात, ते कधीही निर्णय घेऊ शकतात. त्यांनी आपलाच पक्षही फोडलाय, त्यांनी काँग्रेसही फोडली आहे, त्यांनी माणसंही आपलीच सत्ता असताना आमदार फोडलेले आहेत. त्यामुळे शरद पवार कोणताही निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे उद्या शरद पवार तुम्हाला दुसऱ्यांबरोबर
पाठिंबा देताना दिसले तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका किंवा आश्चर्य व्यक्त करू नका. मग माध्यमांनी प्रश्न विचारला की ते कुणाला पाठिंबा देतील, तर त्यांनी असंही सांगितलं कदाचित ते तुम्हाला NDAला पाठिंबा देताना दिसू शकतील. म्हणजे एक चर्चा सध्या अशी आहे की केंद्रामध्ये सुप्रिया सुळेंना मंत्रिपद दिलं जाईल आणि मग राष्ट्रीय नेतृत्व हे सुप्रिया सुळेंकडे असेल, जे पहिल्यांदा ठरलं होतं राष्ट्रवादीमध्ये, आठवतंय? आणि राज्यातलं राजकारण हे अजित पवार बघतील, कारण अजित पवारांच्या बाजूनी राष्ट्रवादीतला एक मोठा गट हा त्यांच्या बरोबर आहे. लक्षात आलं? आणि NDAला सपोर्ट का? तर आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आमदारांची संख्या किती झाली? ताकद वाढली. खासदारांची संख्या किती झाली? ताकद वाढली. त्यामुळे खासदारांच्या संख्येची ताकद वाढल्यामुळे दिल्लीमध्ये सुप्रिया सुळेंना मंत्रिपद मिळू शकतं. आहे की नाही हे सगळं? आता हे सगळं जर तर आहे, मी याच्या बाबतीमध्ये, पण उद्याचं राजकारण हे नेमकं काय वळण घेणार आहे हे आत्ता आपण कोणीच, आणि त्यातून शरद पवारांचं राजकारण हे कोणीच ठामपणाने असं म्हणू शकत नाहीत की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत याच्या मागे हे एकच कारण आहे, असं कोणीही ठामपणाने सांगू शकत नाही. त्यामुळे मी ते ठामपणाने सांगणार नाही. आता या सगळ्या विवेचनानंतर तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे तुम्ही जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये. का हे दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत तुम्ही सांगा. सुप्रिया सुळे खरंच किंवा शरद पवार खरंच मोदी सरकारला पाठिंबा NDAमध्ये देईल का? कमेंटमध्ये जरूर कळवा. प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे भाजपमध्ये जाऊ शकतात का? कमेंटमध्ये तुम्हीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.